चला तर मग आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझ्या घरची सगळ्यात जुनी आणि पारंपरिक रेसिपी जी आमच्या सगळ्यांची फेव्हरेट आहे म्हणजेच कढी आणि भाकरीचा चुरमा. ही प्रोसेस जी आहे ना ती फार मोठी आहे कारण भाकरी बनवा, त्याला व्यवस्थित सुकवा, त्यानंतर त्याला व्यवस्थित पाण्यात भिजवून लगेचच काढलं पाहिजे असं खूप कष्टाचं काम आहे. ते मी वैयक्तिक अजिबात करू शकत नाही. त्यामुळे माहेरी गेले की ह्या गोष्टीची डिमांड असतेच. आणि त्याच्यात आईचा टच, काकूनी केलेलं, वहिनीनी केलेलं सगळ्यांचं प्रेम घालून जे भाकरीचा चुरमा आणि कढी बनतं ना त्याची चव कशालाच नाहीये. त्यामुळे मला घरी गेलं का ही डिश हमखास खाऊशी वाटते. तर एका बाजूला मस्तपैकी फोडणीची तयारी चालू आहे. त्याच्यात मी स्वतः चिरलेला कांदाही घातलेला आहे यावेळेस आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला गरमागरम कढीची तयारी चालू आहे. कढी आणि हा भाकरीचा चुरमाचं कॉम्बिनेशन कमाल लागतं. मला आत्ताही बोलताना माझ्या तोंडात पाणी येतंय आणि असं वाटतं की मी कधी खाणार आहे, परत घरी कधी जाणार आहे आणि ही डिश ट्राय करणार आहे. सो मस्तपैकी एका बाजूला गरमागरम कढी तयार होती आणि आता दुसऱ्या बाजूला मस्तपैकी असा गरमागरम भाकरीचा चुरमाही